नमस्कार मित्रांनो. आज आपण दुसरा पाठ बघूया, इतिहासाची साधने. अर्थातच आपल्याला या पाठामध्ये इतिहासाची साधने बघायला मिळणार आहे. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आपल्याला बघायला मिळणार आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने सुद्धा आपल्याला या पाठामध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. भूतकाळातील मानवाने वापरलेल्या असंख्य वस्तू आजही सापडतात. अशा वस्तूंना ऐतिहासिक अवशेष असे म्हटले जाते. ऐतिहासिक अवशेष कशाला म्हटले जाते? भूतकाळातील मानवाने वापरलेल्या असंख्य वस्तू आजही सापडतात. अशा वस्तूंना ऐतिहासिक अवशेष असे म्हटले जाते. या अवशेषात दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबर किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, शिलालेख इत्यादींचाही समावेश होतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे, लोककला यांच्याही आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. बघा, इतिहासाची साधने म्हणजे नेमकं काय? ज्याही वस्तूतून आपल्याला इतिहास कळते, त्या वस्तूंना आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. समोर बघूया. इतिहासाच्या अभ्यासाची साधने 3 प्रकारची आहेत. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. इतिहासाच्या अभ्यासाची साधने किती प्रकारची आहे? 3 प्रकारची आहे. कोणते 3 प्रकार? भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधने बघूया. मानवाने अश्मयुगात दगडापासून तयार केलेली हत्यारे वापरली, तर त्यापुढील काळात तांबे, कांस्य, लोखंड इत्यादी धातूंचा वापर करून हत्यारे बनवली. विविध हत्यारात झालेल्या या सुधारणांच्या आधारे मानवाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीची माहिती मिळते. पुरातन काळातील काही वस्तू, घरे, इमारती, लेणी, मंदिरे यांच्याद्वारे त्या काळाविषयी महत्वाची माहिती मिळते. पुरातन काळातील अवशेष भूकंप, महापूर किंवा अन्य कारणाने जमिनीखाली गाडले जातात. हे अवशेष जसेच्या तसे बाहेर काढण्यासाठी शास्त्र शुद्ध पद्धतीने जमिनीचे खोदकाम करतात. त्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. या उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो. त्या शास्त्राला पुरातत्वविद्या असे म्हणतात. पुरातत्वविद्या कशाला म्हणतात? उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो. त्या शास्त्राला पुरातत्वविद्या असे म्हणतात. सापडलेल्या पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, त्यावरील रंग व नक्षी, त्यांची जाडी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्यांचे कण, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. मानवी प्रगतीचे टप्पेही कळतात. या सर्व वस्तूंना भौतिक साधने असे म्हणतात. बघा, अगदीच आपल्याला एक्झाम मध्ये भौतिक साधने म्हणजे काय या प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. पण 6वीच्या पुस्तकामध्ये साधनांबद्दल माहिती दिली आहे, म्हणून आपण बघत आहोत. लिखित साधने बघूया. मंदिरांच्या लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. आपल्याला लिखित साधने या नावावरूनच कळत आहे की लिहून असलेली माहितीबद्दल बोलत आहे. या ठिकाणी आपल्याला शिलालेख, ताम्रपट दाखवला आहे. सुरुवातीच्या काळात माणूस कच्च्या विटा, पपायरस झाडाच्या साली, ताडपत्रे, भुर्जपत्रे यावर बोरूने लिहत असे. बघा, सुरुवातीच्या काळात माणूस कशाने लिहत असे? बोरूने लिहत असे. लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतींपासून तयार केले जात. तसेच डिंक, काजळी व पाणी यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या शाईचा वापर केला जात असे. मानवाला लिपीचा विकास करण्यासाठी हजारो वर्ष लागली. माणसाचा अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले, तसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. अशा साहित्याला लिखित साधने असे म्हणतात. लिखित साधने म्हणजे थोडक्यात काय?
तर लिहून ठेवलेली माहिती त्याला आपण लिखित साधने म्हणतो. मौखिक साधने बघूया. काही साहित्य माहितीच्या किंवा पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिले जाते. पिढ्यानपिढ्या असे साहित्य जपले जाते. ते लिखित स्वरूपात नसते. या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साधनांमध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादींचा समावेश होतो. बघा, मौखिक साधने म्हणजे नेमकं काय? तर आपले आजी-आजोबा, त्यांचे आई-वडील त्यांना काही कथा सांगतात. तीच कथा ते आपल्याला सांगतात. या प्रकारे काही माहिती कथाच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पिढ्यानपिढ्या समोर चालत असते. त्यालाच आपण मौखिक साधने असं म्हणतो. भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने बघूया. भारताच्या पुरातन काळातील माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. ज्या काळातील लिखित साधने उपलब्ध नाहीत, त्या काळासंबंधी ही माहिती विशेष महत्वाची ठरते. उत्खननात मिळणाऱ्या मानवी हाडावरून व्यक्तीचे वय, लिंग यांची माहिती मिळते. नगर रचनेच्या अवशेषांमुळे तत्कालीन रस्ते, घरे यांच्या बांधकामाची कल्पना येते. वैदिक वाङ्मय, रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये, जैन आणि बौद्ध धर्माचे ग्रंथ यामुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत होते. शिलालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादी साधने ही इतिहास समजण्यास उपयुक्त ठरतात. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख. ताम्रपट म्हणजे काय? तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख. निरनिराळ्या राजांच्या काळात दिलेल्या दानांचा उल्लेख ताम्रपटावर असतो. त्यात दान देण्याचा काळ, स्थळ, प्रसंग यांच्या नोंदी सापडतात. नाण्यांमुळे भारताच्या प्राचीन इतिहासाचा पुरावा मिळतो. काही नाण्यांवर राजांची नावे दिलेली असतात. नाण्यात वापरलेल्या धातूंवरून त्या काळातील आर्थिक परिस्थिती कळते. इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. या सर्व साधनांद्वारे इतिहास लिहिताना काळजी घ्यावी लागते. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा कालखंड शास्त्रीय पद्धतीने ठरवावा लागतो. उत्खननात सापडलेले पुरावे लिखित साहित्याशी पडताळून पाहावे लागतात. त्याचप्रमाणे लिखित साहित्यातील पुरावेही तपासून पाहणे आवश्यक असते. त्यांची छाननी करून इतर साधनांच्या सहाय्याने विश्वासार्ह ठरलेल्या निष्कर्षांशी ते पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा शास्त्रीय पद्धतीच्या वापराला महत्त्व असते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. विविध हत्यारात झालेल्या सुधारणांच्या आधारे मानवाच्या रिकामी जागा प्रगतीची माहिती मिळते. काय येणार इथे? तंत्रज्ञानाच्या विविध हत्यारात झालेल्या सुधारणांच्या आधारे मानवाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीची माहिती मिळते. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? पुरातत्व विद्या असे म्हणतात. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुरातत्व विद्या असे म्हणतात. ताम्रपट म्हणजे रिकामी जागा पत्र्यावर कोरलेले लेख. काय येणार? तांब्याच्या ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख. हे सुद्धा लक्षात राहू द्या. जोड्या लावामध्ये आपल्याला भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने दिली आहे आणि आपल्याला जोड्या लावामध्ये दिलं आहे. या जोड्या लावा आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्त्वाच्या नाही. हा एक प्रश्न लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळात माणूस बोरूने कशावर लिहित असे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय? हा एक प्रश्न लक्षात राहू द्या. पाठाच्या शेवटी आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिली आहे. बघूया आपण. पपायरस प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला पपायरस हे नाव आहे. पपायरस हे काय आहे? प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला पपायरस हे नाव आहे. पपायरस नावाच्या वनस्पतीपासून हा कागद बनवत. पपायरस कागद महत्वाच्या लेखनासाठी वापरत. पपायरस कागदावर केलेले लेखन हजारो वर्ष उलटली तरी जसेच्या तसे राहिलेले आढळते. प्राचीन लेखन असलेल्या पपायरसच्या अनेक गुंडाळ्या इजिप्तमधील ठिकठिकाणच्या उत्खनात सापडल्या आहेत. त्यावरून इजिप्तच्या इतिहासातील अनेक घटना व त्यांचे तपशील यांचे ज्ञान झाले आहे. या ठिकाणी बघा, पपायरस हा कागद कसा तयार केला गेला आहे ते दिलं आहे. आधी झाडांच्या साल काढल्या आहे आणि त्यानंतर या प्रकारे ठोकून या कागदाला बनवला आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.